नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन विथ डॉक्टर उदय निरगुडकर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. भारत आणि अमेरिका यांच्या या दोन देशांमध्ये बहुचर्चित असा व्यापारी करार करण्याबद्दल आपलं एकमत झालंय, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सद्वारे सगळ्या जगाला सांगितलं. या एक्सच्या पोस्टमध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुड फ्रेंड अशा शब्दात त्यांचं कौतुक केलेलं आहे. नेमकं या करारामध्ये आहे काय, या कराराचं महत्व काय, वैशिष्ट्य काय, या सर्वांची चर्चा आज आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत पुन्हा एकदा उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तर मला पहिला प्रश्न थेट आपल्या कराराबद्दलच आहे. या कराराचं महत्व काय, वैशिष्ट्य काय? आपण आता भारत आणि अमेरिका यांच्या कराराबद्दल बोलतोय, परंतु आपल्याला कल्पना आहे का हर्षद, की आपल्या प्रेक्षकांना तरी कल्पना आहे का, मागच्या 6 महिन्यात भारताने जेवढे करार केलेत ना, तेवढे गेल्या कित्येक वर्षात आपल्याकडे करार झालेले नव्हते. म्हणजे ट्रेड आणि कॉमर्स याच्यामधला उच्चांक एक प्रकारे आपल्याला म्हणता येईल. तो उच्चांक भारताने आता गाठलेला आहे, ज्याला आपण मदर ऑफ ऑल डील्स म्हणतो. असं मदर ऑफ ऑल डील्स युरोपियन युनियन बरोबर आपण याआधी त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत. आत्ता तुम्ही ट्रम्पच्या ट्विट बद्दल म्हणताय आणि त्याच्यानंतर US डील जे व्हायचंय, अजून सह्या व्हायच्या आहेत त्याच्यावर, पण सह्या होण्याकरता दोघांच्यात एकमत झालंय असं ट्रम्प साहेबांनी सांगितलेलं आहे. पण त्याआधी आपला ब्रिटन बरोबर एक मोठा करार झाला, त्याच सुमारास युरोपियन युनियन बरोबर करार झाला. गल्फचे सर्व असलेले मोहम्मद जायद आपल्याकडे येऊन गेले. 3 तासाची व्हिजिट होती फक्त. कशा करता, तर भारताबरोबर डील करण्याकरता. त्याच्या आधी न्यूझीलंड बरोबर आपला करार झाला. हे सगळं मी अशा करता सांगतोय की जगभरातले इकॉनॉमिस्ट आणि अशा प्रकारच्या व्यापारांमधले जे तज्ज्ञ आहेत, अशा तज्ज्ञ मंडळींची सध्या दिल्लीत इतक्या प्रचंड प्रमाणात उठबस चालू आहे की खऱ्या अर्थाने भारताचं भूराजकीय महत्व अधोरेखित होताना आपल्याला दिसतंय. तर मला तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही आता सांगताय की यामध्ये भारताचं महत्व वाढतंय, सगळं होत आहे, पण तुम्ही बऱ्याच करारांचा उल्लेख केलात की युरोपियन युनियन बरोबरचा करार असेल, ब्रिटन बरोबरचा असेल, ओमान सोबतचा असेल, न्यूझीलंड सोबतचा असेल. मग आम्हाला प्रेक्षकांनाही जाणून घ्यायचं आहे की या सगळ्या करारांची वैशिष्ट्य काय, यांचं महत्व काय? मी योग्य विचारत, कारण काय माहितीये का, आपल्याकडे अमेरिकेला जरा अवाजवी महत्व मिळतं आणि विशेषतः ट्रम्प आणि त्यांची जी विधानं आहेत, त्यांच्या चमत्कृतीपूर्ण गोष्टीला आपल्याकडे खूप प्रसिद्धी मिळते. परंतु भारताचं महत्व काय वाढलंय बघा. विशेषतः इंग्लंडमध्ये 3 राजवटी बदलल्या बरं का, परंतु भारताला पर्याय नाही. जसं आयुर्विम्याला पर्याय नाही ना, तसा व्यापारामध्ये भारताला पर्याय नाही हे ओळखून 3ही राजवटीमध्ये भारताबरोबर वाणिज्य व्यापारी करार व्हायला पाहिजे, याकरता आपल्यापेक्षा तिथून जास्त उत्सुकता होती. याचं कारण इंग्लंडची अर्थव्यवस्था सध्या प्रश्नचिन्हांकित आहे. बेरोजगारी वाढत चाललेली आहे, व्यापार उदीम त्यांचा डामडौल आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हे डील अतिशय महत्वाचं होतं आणि ते डील झालेलं आहे. विशेषतः ब्रेक्झिटच्या नंतर इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेसमोर, ज्याला आपण इंग्रजीमध्ये सर्व्हायव्हल, अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या अस्तित्वाच्या प्रश्नामुळे त्यांच्यामध्ये जास्त उत्सुकता होती की भारताबरोबर आपण करार केला पाहिजे, ज्या करारामध्ये टॅरिफ कमी होतील, सर्व्हिसेसचं आदान प्रदान वाढेल, मोबिलिटी लोकांची वाढेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक मोठं मार्केट त्यांच्यासाठी उपलब्ध होईल. आणि म्हणून त्यांना त्याची जास्त गरज होती. एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की संपूर्ण जगाला या 140 कोटी भारत जो आहे ना, त्यातला 60 कोटीच्या आसपास पोहोचलेला जो मध्यम वर्ग आहे आणि त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हे फक्त भारताचं अर्थ मंत्रालय म्हणतंय असं नाही. तुम्ही IMF घ्या, वर्ल्ड बँक घ्या, सगळ्यांचे रिपोर्ट सांगतायत की भारतीय अर्थव्यवस्था
पुढल्या वर्षी 6.5 ते 7% वाढणार आहे. गेले 15 वर्ष आपण 6.5 ते 7% वाढतोय. कुठल्याही देशाला आर्थिक महासत्तेकडे न्यायला हे कामगिरीतलं सातत्य अत्यंत महत्वाचं असतं. धोरणामधली सुसंगतता महत्वाची असते, जी आपण दाखवलेली आहे. आणि हेच ओळखून इंग्लंड असेल, युरोपियन युनियन असेल, यांनी आपल्याबरोबर करार केला. याचं कारण भारताबरोबरचा व्यापार जेवढा वाढेल तो नुसता गुणात्मक नाही, तर तो संख्यात्मक देखील आहे. व्यापार वाढला की आपली अर्थव्यवस्था देखील उच्चांकाकडे जाईल, असं या सगळ्या मागचं गणित आहे. ज्यामुळे भारतीयांच्या खिशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसा येणार आहे. तसाच तो त्या त्या देशांच्या नागरिकांकडे देखील खूप मोठ्या प्रमाणात पैसा येणार आहे. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. ओमानला आज आपण टेक्सटाईल, इंजिनिअरिंग गुड्स, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी त्याला देतो. त्या संपूर्ण टॅक्स फ्री केलेल्या आहेत. आणि ओमानची जो व्यवहार आहे त्याच्यावर 98% डॉमिनन्स आपला आहे. आणि एक ओमानमध्ये ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्ट्रॉंग फुटिंग म्हणतो, एक भक्कम ट्रेडचं पाऊल या निमित्ताने आपलं एस्टॅब्लिश होणार आहे. तीच गोष्ट न्यूझीलंडची. न्यूझीलंड हा देश जरी छोटा असला तरी 0% ड्युटी ऍक्सेस तिकडे मिळालेला आहे. आणि या सगळ्यामुळे सर्व्हिसेस खूप मोठ्या प्रमाणात वाढणार, निर्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढणार. युरोपियन युनियनशी करार व्हावा त्या सर्व देशांची, हा प्रयत्न गेले जवळपास 20 वर्ष सुरू होता. त्याला यश येत नव्हतं. याचं कारण अशा प्रकारचा करार ही अतिशय कॉम्प्लिकेटेड गोष्ट असते. त्याच्यामध्ये हजारो शक्यता असतात. शेकडो गोष्टींचा विचार करावा लागतो. आपल्या देशातील अंतर्गत व्यापार, उत्पादन, त्याच्यावर अवलंबित असणारा रोजगार, या सगळ्याचा विचार करून अक्षरशः हजारो तासांची नेगोशिएशन झालेली आहेत. आणि हे जे सगळे युरोपातले देश आहेत, ते सर्व देश हे एक प्रकारे इकॉनॉमिक जायंट्स आहेत. त्या आर्थिक महासत्ता आहेत. त्यांचं दरडोई उत्पन्न, तिथे उपलब्ध असणाऱ्या एक्सपोर्टच्या संधी किंवा त्यांच्याकडनं आपल्याकडे निर्यात होणारे प्रोडक्ट्स जे आहेत तेही अफलातून आहेत. त्यामुळे हे सगळं वर्कआउट करणं खूप कठीण असतं. इट्स डिफिकल्ट. आता सध्या अशी परिस्थिती आहे, तुम्हाला मी सांगतो की दिल्लीमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये रूम मिळणं मुश्किल झालेलं आहे. याचं कारण अनेक देशांचे राजनैतिक तज्ज्ञ, ट्रेड एक्सपर्ट आता दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. का तर आमच्या देशाबरोबर तुमचं अग्रीमेंट झालं पाहिजे. इकॉनॉमिस्ट आहेत, ट्रेड ब्लॉक रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, या सगळ्यांना भारतामध्ये यावं असं वाटतंय. उदाहरण देतो तुम्हाला मी. जर्मनीचे चान्सलर आपल्याकडे टेक्नॉलॉजी आणि डिफेन्सच्या डीलसाठी आहेत. हे सगळं भारताचं बदललेलं भूराजकीय महत्व एक प्रकारे अंडरलाईन करतायत. आणि या प्रत्येकाने भारताच्या आर्थिक प्रगतीचं प्रचंड कौतुक केलेलं आहे. भारताच्या वाढत चाललेल्या आत्मनिर्भर क्षमतेचं देखील कौतुक केलेलं आहे. आपलं सॉफ्टवेअर मधला एक्सपोर्ट असेल, अनेकांना माहित नसेल, सौदी अरेबिया हा देश कशाकरता प्रसिद्ध आहे, तर क्रूड ऑइल करता प्रसिद्ध आहे. सौदी अरेबियाचा क्रूड ऑइल एक्सपोर्ट जेवढा आहे ना डॉलर टर्म मध्ये, त्यापेक्षा जास्त आता भारताचा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट आहे. एकट्या बँगलोर मधून सिलिकॉन व्हॅलीपेक्षा जास्त सॉफ्टवेअर एक्सपोर्ट होतो. आणि ही फक्त 55 लाख मॅनपॉवर आहे आता ह्याच्यात. तुम्ही विचार करा, उद्या न्यू एज्युकेशन पॉलिसी नंतर ती 55 लाखाची मॅनपॉवर जेव्हा पुढच्या 4-5 वर्षात 1,10,00,000, 1,15,00,000 पोहोचेल, तेव्हा आपल्या सॉफ्टवेअरची निर्यात कुठच्या कुठे गेलेली असेल. आणि याचाच फायदा, याच बुद्धिमत्तेचा फायदा प्रत्येक जण घेऊ इच्छितोय. उदाहरण घ्यायचं झालं तर UAEचे राष्ट्रप्रमुख मोहम्मद बिन जायद हे अवघ्या 3 तासाकरता या देशात आले होते. कशा करता, तर डिफेन्स आणि ट्रेडचं एक मोठं डील त्यांना करायचं होतं. त्याचबरोबर LNG
याचं $3 बिलियन डील त्या 3 तासात झालेलं आहे. आणि लक्षात घ्या, आपला युएई बरोबरचा जो ट्रेड आहे तो $100 बिलियन आहे. आणि जाताना मोहम्मद बिन जायद काय म्हणले, ती मीडियाची गोष्ट आठवा. त्यांनी सांगितलं आम्हाला हा ट्रेड पुढच्या 5 वर्षात 2032 पर्यंत आम्हाला तो $200 बिलियन वर न्यायचा आहे. युएई सारखं छोटं राष्ट्र जर आज भारताबरोबर करार करून तो दुप्पट करायच्या गोष्टी करत आहे. तीच गोष्ट ब्राझील, पुढल्या महिन्यात ब्राझील येत आहे, कॅनडा येत आहे. ज्या कॅनडाशी आपले संबंध अतिशय बिघडलेले होते, दोघांनी एकमेकांचे डिप्लोमॅट्स आपल्या देशातनं पाठवून दिलेले होते, एक्सपेल केलेले होते, तो कॅनडा आपल्याकडे येऊन आता ट्रेड डील करू इच्छितोय. आणि एक लक्षात घ्या, भारताला जेवढी कॅनडाची गरज आहे ना, त्यापेक्षा जास्त कॅनडाला भारताची गरज आहे. त्यामुळे आता पूर्वीचे जे ट्रेड रूल्स होते ना, अमेरिका, रशिया, हे सगळे ट्रेड रूल्स आता नष्ट होत आहेत. एक नवी विश्वरचना उदयाला येते. आणि त्या विश्वरचनेमध्ये केंद्रस्थानी कुठला जर देश असेल तर तो भारत आहे. जरी आता व्हॉल्यूम वाईज आणि व्हॅल्यू वाईज अमेरिका जरी तुम्हाला केंद्रस्थानी दिसत असलं तरी लक्षात घ्या, अमेरिका हे अतिशय बेभरोशी असं देश झालेला आहे ट्रम्प साहेबांच्या नेतृत्वाखाली. आणि चायना कोणाशी करार करताना विन विन सिच्युएशनचा विचार कधी करत नाही. आय विन यू लूज असा विचार करतो. त्यात अंडरकटिंग करण्यामध्ये, धोकेबाजीमध्ये चायनाकडे बघितलं जातं. त्यामुळे आत्ता जर गरज काय असेल संपूर्ण देशाला, तर तो एक ट्रस्टेड पार्टनर पाहिजे, ज्याच्यावर विश्वास ठेवता येईल आणि जो गरजेनुसार प्रोडक्शन आणि सर्व्हिसेसचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढवू शकेल. ज्याला इंग्रजीमध्ये आपण स्केलिंग अप ऑफ थिंग्स म्हणतो, ते स्केलिंग अप ऑफ थिंग्स. आणि त्याकरता जर कोणी शाश्वत असा त्याला पार्टनर असेल तर तो पार्टनर आत्ता भारत आहे. आतापर्यंत काय होत होतं, भारत हा कधी कोणाशी फ्री ट्रेड अग्रीमेंट करत नव्हता. याचं कारण आम्हाला त्याची भीती वाटायची. परंतु आता भारताला कोणाची भीती वाटत नाही. आता भारताचं लष्करी सामर्थ्य काय हे ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्याला दिसलं. राजकीय सामर्थ्य काय आहे हे आपल्याला रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात दिसलं. परंतु आमचं व्यापारी याचं सामर्थ्य काय आहे ते आत्ता आम्हाला कळून चुकतंय की हा भारत जिकडे डिफेन्समध्ये घर में घुसके मारूंगा असं होतं, ते आता रिस्क टेकिंग भारत अशी त्याची प्रतिमा झालेली आहे. त्यामुळे इम्पोर्टवरची ड्युटी कमी करताना आता भारत घाबरत नाही. याचं कारण त्याहीपेक्षा चिपर मॅन्युफॅक्चरिंग, कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त प्रोडक्शन करायची क्षमता आता भारतात आलेली आहे. याचं कारण आमची जी पॉलिसी आहे, ती पॉलिसी भारतात बनवा आणि जगात विका अशी आहे. त्यामुळे जगातली ही जी व्यापारिक क्षेत्रातली अनिश्चितता आहे, पूर्वी 70-80% चायनाकडनं घ्यायचं आणि 10-20% छोटे छोटे पार्टनर शोधायचे. कोरोनाच्या नंतर मात्र हे बदललं. आता चायना +1 हे बदलून अनेक क्षेत्रामध्ये भारत +1 अशी व्यापाराची एक फार मोठी संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. सर, तुम्ही एवढ्या विस्तृत उत्तरामध्ये या सगळ्या देशांच्या व्यापारी करारांचं महत्व सांगितलं. परंतु आपण प्रस्तावामध्ये सुद्धा आपण बोलतोय ते भारत अमेरिका कराराबद्दल, की हा करार आता होऊ घातलेला आहे. या करार हा खूप वर्षांपासूनचा पेंडिंग करार आहे असं म्हटलं हरकत नाही. तर या करारा नेमकं असणार काय आहे, आम्हाला उत्सुकता आहे हा करारामध्ये नेमकं समजून घेण्याची, की हा नेमका करार असणार काय आणि या कराराची वैशिष्ट्य काय काय असणार आहे. गंमत काय माहितीये का, या कराराबद्दल जेवढं ट्रम्प बोलतायत ना, त्याच्या 1/100 सुद्धा भारत बोलत नाहीये. त्यामुळे हू ब्लिंक फर्स्ट, आपण लहानपणी खेळ खेळायचो ना, एकमेकांच्या डोळ्यात बघायचं आणि ज्याचे डोळे पहिले मिचकले जातील तो हरला.
तर भारत शांतपणे डोळे उघडे ठेवून फक्त त्यांच्याकडे पाहतोय आणि ट्रम्प साहेबांची मात्र तडफड चालू आहे. त्यामुळे हे डील झालं हे घोषित करण्याची गरज जेवढी भारताला वाटत होती ना त्याच्या दसपट्टी अमेरिकेला वाटते आहे. आणि म्हणून 11 महिन्यांचं हे चर्चेचं गुऱ्हाळ आणि गेले 6 महिने अक्षरशः चाललेल्या वाटाघाटी याला अखेर एक पूर्णविराम मिळाला असं आपण म्हणूया. आणि तो पूर्णविराम स्वतः ट्रम्प साहेबांनी त्यांच्या एक्स या अकाउंटवरून घोषणा करून केलेला आहे. आणि त्यांनी ते जाहीर केलेलं आहे की भारतावरचे जे टॅरिफ 50% होते त्यातले 25% कशा करता होते तर तुम्ही रशियाकडून ऑइल घेताय त्याची शिक्षा म्हणजे वर्गात उभं राहिल्यानंतर आपल्याला उशिरा आलो तर हातावर पट्ट्या मिळायच्या किंवा अंगठे धरून उभं राहायला लागायचं किंवा बेंचवर उभं राहायला लागायचं. तसं ते 25% आपल्या रशियन ऑइलचे पैसे होते ते सगळं आता गेलं आणि 50%वरून आपण 18%पर्यंत आलेलं आहे. आणि हे का महत्वाचं आहे तर आपला व्यापार जसा इंग्लंड बरोबर आहे, रशिया बरोबर आहे, चीन बरोबर आहे, त्यातला सर्वात जास्त व्यापारातला आपला वाटा जर कोणाबरोबर असेल तर तो अमेरिकेबरोबर आहे. त्यामुळे आपल्या निर्यातीला याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण काय म्हणू एक एक ताकद मिळणार, एक एनर्जी मिळणार. मग ते इलेक्ट्रॉनिक्स असेल, टेक्स्टाईल्स असेल, जेम्स म्हणजे हिरे माणकं असतील किंवा मेडिसिन्स असेल, फार्मास्युटिकल असेल, याला फार मोठ्या प्रमाणात चालना मिळणार. आज जो आपला त्यांचा निर्यात आहे ती $80 बिलियन आहे. पण आता 18% टॅरिफ 50%वरून खाली आल्यानंतर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल घडेल. आणि म्हणूनच हे डील जेव्हा ट्रम्प साहेबांनी अनाऊन्स केलं त्यावेळेला याचा एक आपण म्हणतो ना याचं दर्शक काय आहे तर शेअर मार्केट. तर शेअर मार्केट हे भरकन वर गेलं. सेन्सेक्स 2000 पॉईंटनी वर गेला आणि निफ्टी 600 पॉईंटनी वर गेला. याचं कारण मार्केट याच्याकडे अत्यंत काय म्हणू सकारात्मकरित्या पाहत आहे. दोन अशा मोठ्या अर्थव्यवस्था की जिथे लोकशाही पूर्णपणे रुजलेली आहे, एक स्टेबल गव्हर्नमेंट भारतामध्ये आहे, त्यामुळे या कराराकडे मार्केटनी सकारात्मकरित्या पाहिलेलं आहे की भारतावरच्या करांचं ओझं 50%वरून आता 18%वर आलेलं आहे. सर, हे जरी असलं तरी आपल्याकडे या कराराबद्दल बरेच मतमतांतर येतात. त्यामुळे सर्वात आघाडीवरती सगळे विरोधी पक्ष आहेत. त्यांनी या करारामुळे आपल्या कृषी क्षेत्राला प्रचंड घातक असे परिणाम होतील असं सांगितलंय. कृषी क्षेत्र हे आपल्याकडचं कायमच एक वल्नरेबल क्षेत्र म्हणून राहिलंय, कारण त्याचा जे आपल्याकडचं सगळ्यात महत्वाचं मोठं क्षेत्र असतं ते वल्नरेबल राहिलेलं आहे. त्या क्षेत्राबद्दल काही गोष्टी आहेत की लगेच लोकांमध्ये एक सेंटिमेंट्स तयार होतात. तर म्हणून तुम्हाला हा प्रश्न आहे की खरंच या गोष्टी होणार आहेत का, आणि याच्याबद्दल जो शंका ज्या आमच्या आहेत त्यांचं निरसन करा. बरोबर आहे. त्यातल्या काही शंका आजही माझ्या मनात आहेत. याचं कारण अजून करारावर सह्या झालेल्या नाही आहेत. करारावर सह्या होण्याबद्दल एकमत झालेलं आहे. आणि या संदर्भामध्ये एक महत्वाचं विधान वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळी करारावर सह्या होतील, वेन द डील विल बी इंक्ड असा त्यांनी शब्द वापरला आहे, त्यावेळेला फायनली त्यात काय टर्म्स आहेत ते आम्ही तुम्हाला सांगू. परंतु कोणत्याही परिस्थितीत भारताच्या कृषी क्षेत्राला हानिकारक असं काहीही हा देश करणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आता ट्रम्प साहेब स्वतःच अनेक गोष्टी जाहीर करतायत ज्याला आपण युनिलॅटरली म्हणजे एकतर्फी जाहीर करतायत. भारताने अजून त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आणि भारताने प्रतिक्रिया दिलेली नाही म्हणून रशियानेही कुठली प्रतिक्रिया दिलेली नाही. कळीचा मुद्दा काय होता, तुम्ही रशियन ऑइल घेता, तसं आपण ऑइल व्हेनेझुएलाकडनं पण घेतो, आपण ऑइल गल्फकडनं पण घेतो. उलट व्हेनेझुएला आणि गल्फकडनं जे घेतो ते आपल्याला डायरेक्ट युजफुल असं असतं. रशियाकडनं जे घेतो ते आपल्याला तसंच तसं वापरता येत नाही, किंवा ते प्रोसेस करून आपण युरोपियन युनियनला आपण ते विकतो. मग जर आपण रशिया बरोबर व्यवहार थांबवला तर मला सांगा रशियाचं ऑइल कोण विकत घेणार. आणि जिथे खूप मोठ्या प्रमाणात माल उपलब्ध आहे आणि त्याला उठाव नाही, अशा अनेक गोष्टी घडल्या
की मग त्यातून भाववाढीला चालना मिळू शकते. म्हणून या सगळ्याचा विचार करून भारत आपली पावलं उचलेल यात काही शंकाच नाहीये. हा, आता अमेरिकन गुड्स जे आहेत त्यांना 0 टॅरिफ हे आपण लागू केलेलं आहे. आता 7.5% ऍव्हरेज आपण जर काढलं सगळ्या गुड्सचं, साधारणतः 7.5% येत होतं. ते आता आपण 0% ऍक्सेप्ट करायच्या निर्णयाप्रत आलेलो आहे. याचा अर्थ अमेरिकेतले काही प्रोडक्ट्स भारतामध्ये हे आता अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होणार आहेत. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक गुड्स आहेत, कोळसा आहे, काही ऍग्रिकल्चर गोष्टी पण उपलब्ध असतील. परंतु आपल्या ज्या मिनिमम प्राइस याच्यामध्ये ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड नसतील याबद्दल मला खात्री आहे. आता त्यांनी एकतर्फीच जाहीर केलंय ट्रम्प साहेबांनी की भारताचा व्यवहार आमचा जो आहे तो $500 बिलियन होणार आहे. आता $500 बिलियन वन टाइम आहे का $500 बिलियन ओव्हर अ पिरियड ऑफ 5 इयर्स आहे? आता $41 बिलियन आहे. तो एकदम $500 बिलियन कसा होणार, काय होणार याविषयी काही ट्रम्प साहेब बोलत नाहीत. परंतु ते त्यांच्या एकूणच प्रवृत्तीला साजेस आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळे इंडियाचा टोटल इम्पोर्ट जो आहे सगळ्या देशांचा तो $900 बिलियन आहे. आता एकट्या अमेरिकेकडनंच $500 बिलियन एका वर्षात घ्यायचे असतील तर मग ते कसं होणार, काय होणार, मग आपल्या अर्थव्यवस्था काय, असे सगळे प्रश्न आहेत. त्यामुळे हे सगळं आता जरी ट्रम्प साहेब बोलत असले तरी ते प्रत्यक्ष जेव्हा कागदावर उतरेल तेव्हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला देता येईल. तेव्हा आपण एक वेगळा कार्यक्रम करू की नेमका कृषी क्षेत्रावर याचा काय परिणाम होणार आहे. परंतु तोपर्यंत एक गोष्ट नक्की की ते म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस याच्या अंडर जे जे आपल्याकडे मग तांदूळ असतील, गहू असतील, डाळी असतील याला हात लागेल असं मला वाटत नाही. सर, यातनं आता आपण मगापासून चर्चा करतोय, याच्यातनं आता शेवटाकडे जाताना मला 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. एक तर म्हणजे तुम्ही उल्लेख केलात की रशियाकडनं जे तेल खरेदी होणार आहे त्याच्याबद्दलचा मुख्य आक्षेप होता आणि त्याच्यावरती असून सुद्धा तो आक्षेप सध्या अजूनही त्यावर काही उत्तर मिळालेलं नाही. तरी सुद्धा या कराराची घोषणा ट्रम्प यांनी केलेली आहे. मग आता या आक्षेपाचं रशियाच्या तेल खरेदीचं नेमकं होणार काय? आणि दुसरं म्हणजे मगापासून तुम्ही एक महत्वाचा उल्लेख करताय की भारताची भू राजकीय ताकद एक वाढतीये. ही आता कशी वाढत चालली आहे आणि आपल्या भारताचं महत्व आता कसं पद्धतीने उभं राहत आहे, या 2 प्रश्नांबद्दल. एक लक्षात ठेवा, ऑइलच्या व्यापाराचा व्यवसाय हा असा काही एका ओळीत सांगता येणार नाही किंवा 2 मिनिटाच्या कथनात सांगता येणार नाही. त्याकरता वेगळा कार्यक्रम करावा लागेल. इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स बिझनेस. त्यामुळे आता ट्रम्प साहेबांनी सांगणं आणि प्रत्यक्षात काही वेगळं घडणं अशा गोष्टी असू शकतात. त्यामुळे सध्या तरी आपण रशियाकडून ऑइल घेणार नाही अशा स्वरूपाची गोष्ट काही आहे असं काही मला याच्यामध्ये दिसत नाहीये. एक सर्वात महत्वाचं म्हणजे एक रिस्क टेकिंग भारत उदयाला आला आहे की जो आपल्या आत्मनिर्भर असण्यावर प्रचंड आत्मविश्वास घेऊन आला आहे. आणि त्यामुळे ही जी सगळी डील्स आहेत, मग ते युरोपियन युनियन बरोबर असेल, इंग्लंड बरोबर असेल, ओमान बरोबर असेल, न्यूझीलंड बरोबर असेल आणि मदर ऑफ ऑल डील्स, फादर ऑफ ऑल डील्स अमेरिकेबरोबर असेल, हे सगळे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि आमच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी गेम चेंजर आहेत. हे सगळे देश भारताकडे येत आहेत. जर्मनी येतोय, ब्राझील येतोय. हे कशा करता येत आहेत? तर भारताचं वाढलेलं भू राजकीय आणि भू आर्थिक महत्व, जिओ पॉलिटिकल आणि जिओ इकॉनॉमिक महत्व हे लक्षात घेऊन येतोय. याची नोंद मात्र या निमित्ताने घेतली पाहिजे. बहुचर्चित असं भारत अमेरिका आंतरराष्ट्रीय व्यापार करार आता होणार हे मोदी साहेबांनी जाहीर केलं असतं तर कदाचित विरोधकांना संधी मिळाली असती की हे काही होणार नाहीये. पण आता ट्रम्प साहेबांनी सांगितल्यानंतर त्यावर विश्वास ठेवण्याशिवाय त्यांना पर्याय उरलेला नाहीये. आता त्याच्यात ते काही काही खोट्या खोट्या गोष्टी काही त्याच्यात घुसवतील. त्याचा एक वेगळा कार्यक्रम करू समाचार घेणारा. पण सध्या तरी ग्रँडफादर ऑफ ऑल डील्स या इथंच घडलेलं आहे, यात काही शंका नाही.
सर, आज तुम्ही या आपल्या मालिकेमध्ये जसे आपण वेगवेगळे विषय हाताळत असतो त्याप्रमाणे आज एका महत्वाच्या विषयावरती तुम्ही आम्हाला सगळं संबोधित केलं आणि विस्तृत सगळं समजावून सांगितलं हा एक कराराबद्दल. पुढे जेव्हा असे तपशील येतील तेव्हा आपण याच्याबद्दल पुन्हा एकदा भेटणारच आहोत, त्याच्याबद्दल बोलूच आपण. पण आज तुम्ही मला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली त्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. ते हे होते उदय निरगुडकर सर. आजचा जो आपल्या मालिकेचा भाग आहे हा अमेरिका भारत व्यापारी कराराबद्दल होता. त्याचे तपशील जसे उघड होतील तसे आपण ह्याच्यावरती परत आपण ह्याच्यावरती भेटणार आहोत आणि नक्कीच विश्लेषण करून घेणार आहोत. परंतु आज एक महत्वाची गोष्ट झालेली आहे आणि त्याची चर्चा होणं गरजेचं होतं. ती चर्चा आज करण्याचा आपण प्रयत्न केला. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.